मध्य पूर्वेतील युद्धाचा परिणाम आता राज्यासह अकोला जिल्ह्यातही जाणवू लागला आहे. घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असताना काही ठिकाणी गॅस सिलेंडरचा काळा बाजारही सुरू असल्याचे समोर येत आहे. या प्रकारावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. अकोला पुरवठा विभागातर्फे 2 ठिकाणी कारवाई करण्यात आली आणि यामध्ये अकोला शहरातील फिरदौस कॉलनी या परिसरातील एका सीएससी सेंटरवर पुरवठा विभागाने छापा टाकत कारवाई केली, तर दुसरी कारवाई एका कॅटरिंग व्यावसायिकाच्या गोदामावर केली आहे. या दोन्ही कारवाई दरम्यान या ठिकाणी 23 घरगुती गॅस सिलेंडर आढळून आले असून ते जप्त करण्यात आले आहे. नियमानुसार सीएससी सेंटर धारकाला केवळ 7 सिलेंडर ठेवण्याची परवानगी असताना दुप्पट म्हणजे 14 सिलेंडर आढळल्याने संशय निर्माण झाला आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. तर अकोला शहरातील जीएमडी मार्केट जवळील एका कॅटरिंग व्यावसायिकाच्या गोदामावर अवैध घरगुती गॅस सिलेंडरचा मोठा साठा सापडून आला आहे. गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.